नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. 2 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला असताना लहानपणीची प्रेयसी पुन्हा जवळ आल्याने तिच्यासाठी पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धाराशिवमधील भूम येथे ही घटना घडली असून या प्रकरणातील क्रूर कर्मापतीच्या पनवेल शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पनवेल डेपो परिसरात धाराशिवमध्ये केलेल्या गुन्ह्यातील आरोपी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांना मिळाली होती. त्यावरून उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं बुधवार दिनांक 13 मार्च रोजी पनवेल एसटी बस डेपो परिसरात सापळा रचला. त्यावेळी संशयित सूरज लहू तोरडकर या अवघ्या 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी त्याच्यासोबत त्याची अल्पवयीन प्रेयसी देखील होती. दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यानं भूम येथील गावी पत्नी पौर्णिमा पासलकर वय वर्ष 18 हिची हत्या करून मृतदेह जाळला असल्याची कबुली दिली. पत्नीचा मृतदेह जाळून ते शव प्रेयसीचं असल्याचं सूरज तोडकरने भासवलं होतं. मृतदेहाजवळ प्रेयसीने आत्महत्या केल्याच्या आशयाची चिठ्ठी टाकण्यात आली होती, जेणेकरून प्रेयसीचा शोध तिच्या घरच्यांनी घेऊ नये. त्यानंतर सूरज तोरडकर आपल्या अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पनवेलच्या चिपळे गावात राहायला आला होता. तर दुसऱ्या बाजूला जळालेला मृतदेह पाहून संशय निर्माण झाला, कारण अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांच्या ताब्यात शव दिलं असता मृतदेहाच्या पायाच्या बोटात जोडवी दिसून आली. यातून सूरजचं बिंग फुटलं. पोलिसांनी पौर्णिमाच्या कुटुंबियांना पाहणीसाठी बोलावलं. यावेळी पौर्णिमाच्या पायाच्या अंगठ्याजवळ असलेल्या जन्मखुणेमुळे तिची ओळख पटली. त्यानंतर सूरजनेच पत्नी पौर्णिमाची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळून तो प्रेयसीचा मृतदेह असल्याचं भासवलं असल्याचं स्पष्ट झालं. सूरजचा 2 महिन्यांपूर्वीच पत्नी पौर्णिमासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र तिच्यासोबत राहत असतानाच पूर्वीची अल्पवयीन प्रेयसी पुन्हा सूरजच्या संपर्कात आली. यामुळे तिच्यासोबत लग्न करण्यासाठी सूरजने पौर्णिमाला मार्गातून हटवण्यासाठी हत्येचा अत्यंत खतरनाक कट रचला. मात्र पौर्णिमाच्या पायातील जोडवीनं सूरजचं पितळ उघडं पडलं. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी सूरजला अटक करून धाराशिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.